नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. मुलांचे संगोपन योग्य पद्धतीने कसे करावे. मी सुरुवातीलाच तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते. इथे किती जण पालक आहेत? जे अजून पालक नाहीत ते भविष्यात होणार आहेत. हो, खूप छान. म्हणजे हा विषय आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. कारण आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या प्रकारे पुढच्या पिढीवर प्रभाव टाकत असतो. मुलांचं संगोपन म्हणजे फक्त त्यांना खायला प्यायला देणं किंवा चांगल्या शाळेत घालणं नाही, तर खरं संगोपन म्हणजे त्यांना एक चांगला माणूस बनवणं. आजकाल आपण मुलांसाठी खूप काही करतो. चांगले कपडे, महागडी खेळणी, क्लासेस, पण एक गोष्ट कधी कधी कमी पडते, ती म्हणजे वेळ, योग्य मार्गदर्शन. आणि म्हणूनच आज आपण काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रेम आणि सुरक्षितता. मला तुम्हाला विचारायचं आहे, मुलांना खरंच काय हवं असतं? महागडी गिफ्ट की आईबाबांचा वेळ? खरं उत्तर आहे, त्यांना प्रेम आणि सुरक्षितता हवी असते. किंवा आई रोज मुलाला कुशीत घेते, मी तुझ्यावर खूप प्रेम करते असं सांगते, तेव्हा त्या मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. आणि जेव्हा बाबा कितीही व्यस्त असले तरी थोडा वेळ काढून मुलासोबत खेळतात, तेव्हा मुलाला वाटतं की मी महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रेम फक्त मनात ठेवू नका, ते व्यक्त करा, ते मुलाला सांगा, ते कृतीतून जाणू द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद, कम्युनिकेशन. आजकाल आपण मुलांशी बोलतो कमी आणि आदेश जास्त देतो. हे करू नकोस, तसं करू नकोस, शांत बस. पण आपण कधी विचारतो का, तुला काय वाटतं? उदाहरणार्थ, मुलाने काही चूक केली तर लगेच ओरडण्याऐवजी जर आपण शांतपणे विचारलं, तू असं का केलंस, तर मूल आपल्याशी मोकळेपणाने बोलायला लागतात. आणखीन एक साधं उदाहरण, रोज फक्त 10-15 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून मुलाशी गप्पा मारल्या तर त्या छोट्या वेळेमुळे सुद्धा नातं खूप मजबूत होतं. आई आणि मुलाचं, वडील आणि मुलाचं. आता आपण शिस्तबद्दल बोलूया. डिसिप्लिन. शिस्त म्हणजे मार नाही, ओरड नाही. शिस्त म्हणजे योग्य मार्ग दाखवणं. उदाहरणार्थ, मुलगा होमवर्क करत नाही तर लगेच ओरडण्यापेक्षा आपण सांगू शकतो, पहिले होमवर्क पूर्ण करू, मग खेळूया. किंवा स्क्रीन टाइम साठी नियम ठेवले तर दिवसाला 1 तास मोबाईल, तर मूल हळूहळू स्वतःचं नियंत्रण करायला शिकतात. म्हणजे शिस्त प्रेमाने शिकवायची असते, भीतीने किंवा मार देऊन नाही. आता एक खूप महत्त्वाचा भाग, तो म्हणजे संस्कार. संस्कार, व्हॅल्यू हे कुठून मिळतात? मुलं कुठून शिकतात? शाळेतून की घरातून? खरं म्हणजे घरातूनच जास्त शिकतात. आपण घरात धन्यवाद, कृपया, सॉरी असे शब्द वापरले तर मुलंही तेच शिकतात. आपण मोठ्यांचा आदर केला तर मुलंही तसेच वागतात. उदाहरणार्थ, जर आपण एखाद्या कामवाल्या व्यक्तीशी आदराने बोललो तर मूल ते पाहून शिकतात. आणि उलट जर आपण उद्धटपणे वागलो तर तेही तसंच इमिटेट करतात, अनुकरण करतात. त्यामुळे लक्षात ठेवा, मूल ऐकत नाही तर ती पाहतात आणि आपलं अनुकरण करतात, इमिटेट करतात. आता आपण चुकीच्या संगोपन पद्धती पाहूया. कारण कधी कधी आपण चांगलं करायचा प्रयत्न करतो पण न कळत चुकीचं करतो. पहिली चूक म्हणजे खूप ओरडणे. जर आपण सतत मुलांना काही ना काही
कामाचा नाहीस असं काही बोललं जात असतं, किंवा तू हे करूच शकत नाही, तुला समजत नाही, तू नेहमी चुकाच करतो असं म्हणालो तर त्याचा आत्मविश्वास खूप कमी होतो. दुसरी मोठी चूक म्हणजे तुलना करणे. तो बघ किती हुशार आहे, तुझ्या भावाला तुझ्यापेक्षा जास्ती मार्क मिळाले, किंवा तुझा मित्र तुझ्यापेक्षा हुशार आहे असं म्हणणं मुलाच्या मनात कमीपणा आणि असूया निर्माण करतं. तिसरी चूक म्हणजे जास्त मोकळीक देणं. कोणतेही नियम नाहीत, कंट्रोल नाहीत, यामुळे मूल मोबाईल किंवा चुकीच्या सवयीकडे वळू लागतात. चौथी चूक म्हणजे दुर्लक्ष. जर पालक नेहमी व्यस्त असतील, मुलांशी बोलत नसतील, तर मूल बाहेरच्या चुकीच्या व्यक्तीशी बोलू शकतात किंवा चुकीच्या व्यक्तीच्या संगतीत जाऊ शकतात आणि त्याच्या प्रश्नांचे उत्तर हा चुकीच्या व्यक्तीकडून मिळू शकतो. मला इथे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण आपल्या मुलांना काय बनवायचं आहे हे ठरवलंय का? आपण एक सक्सेसफुल व्यक्ती मुलाला बनवण्याचा प्रयत्न तर करतो, पण एक चांगला माणूस बनवायचा विचार केलाय का? कारण आजच्या काळात मार्क्स आणि पैसे मिळवणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून जास्त महत्त्वाचं आहे चांगले संस्कार. उदाहरणार्थ, एखादे मूल हुशार आहे, अतिशय चांगले मार्क्स त्याला मिळाले आहे, चांगल्या पोझिशनवरती तो आहे, पण त्याच्यात आदर करण्याची समज नाही. वडीलधाऱ्या माणसांचा आदर करणं, त्यांच्याशी आदराने बोलणं हे जर संस्कार त्याच्यात नसले तर तो कितीही उच्च पदावर असला तरी समाज त्याला मान देत नाही. पण एखादा सर्वसाधारण मूल आहे, परंतु त्याच्याजवळ जर चांगले संस्कार असतील, वडीलधाऱ्या माणसांना आदर देण्याची त्याच्यामध्ये जर संस्कार दिले असतील, तर तो सगळ्यांच्या मनात उच्च पदावरती जागा मिळवत असतो. आता आपण क्वालिटी टाइम बद्दल बोलूया. आजकाल सगळेच व्यस्त आहेत, पण मुलासाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ 10-15 मिनिटं स्टोरी टाइम किंवा सिंपल गप्पा, किंवा वीकेंडला फॅमिली आउटिंग, या छोट्या गोष्टी मुलांसाठी खूप मोठ्या असतात. त्यातून बॉन्डिंग तयार होत असतं आणि या स्टोरी टाइम मधून किंवा वीकेंडला बाहेर जाण्यातून सुद्धा मुलांवरती मिळेल तेवढे तुम्ही चांगले संस्कार, चांगले व्हॅल्यूज टाकू शकता. स्टोरी तर अतिशय सुंदर माध्यम आहे मुलांना चांगले संस्कार टाकायचे. स्टोरीतून तुम्ही खूप चांगले चांगले व्हॅल्यू, चांगले चांगले संस्कार मुलांच्या मनावरती, मेंदूवरती बिंबवू शकतात. आणखीन एक मोठा मुद्दा म्हणजे मोबाईल आणि स्क्रीन कंट्रोल. आजकाल लहान मुलापासून तर मोठ्यांपर्यंत सगळे स्क्रीनमध्ये अडकलेले आहेत. जर आपण मुलांना अनलिमिटेड मोबाईल दिला तर त्याच्या मेंदूवर, वागणुकीवर चुकीचा परिणाम होतो. म्हणूनच काही नियम असायला हवेत, जसं की जेवताना मोबाईल नाही, किंवा दिवसाला ठराविक वेळेच मोबाईल मिळेल. असे जर ठरवले तर मूल स्वतःवरती कंट्रोल करायला शिकत असतो. मूल आपण काय बोलतो ते नाही, तर आपण काय करतो हे ऑब्झर्व करत असतो आणि फॉलो करत असतो. पालकांनी जर स्वतःवर नियंत्रण ठेवलं, स्वतःवरती स्क्रीन टाइमचं नियंत्रण ठेवलं, तर हेच मूलही शिकत असतं. शेवटी एवढंच सांगायचं आहे की मुलाचं संगोपन ही केवळ जबाबदारी नाही, तर ती एक खूप सुंदर संधी आहे. एका चांगल्या माणसाला घडवण्याची आपण मुलांना किती सुविधा देतो, यापेक्षा आपण त्यांना किती वेळ देतो, किती प्रेम देतो आणि कोणते संस्कार देतो हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण मूल आपल्या शब्दांपेक्षा आपल्या वागण्यातून जास्त शिकतात. जर आपण त्यांच्याशी प्रेमाने, संयमाने आणि समजून घेऊन वागलो तर तेही तसंच वागायला शिकतात.
योग्य संगोपन आणि चांगले संस्कार यामुळे मूल आत्मविश्वासू, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनतात. म्हणूनच आजपासून आपण ठरवूया, मुलांना फक्त यशस्वी नाही तर चांगला माणूस बनवण्यावर भर देऊया. कारण आज आपण घडवलेली मूल म्हणजे उद्याचा समाज आहे. असे सुंदर विचार ऐकण्यासाठी नॉलेज पार्क चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.